तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहराच्या रामदासपेठ परिसरातील सिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दुपारी सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने खासगी रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे। आग लागल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आणि रुग्ण, नातेवाईक तसेच कर्मचाऱ्यांमध्ये एकच घबराट उडाली। मात्र पोलीस, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे 18 रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आणि मोठी दुर्घटना टळली। घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस स्टेशन, सिटी कोतवाली पोलीस तसेच अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। रुग्णांना त्वरित निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं। मात्र या संपूर्ण घटनेनंतर सिटी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आग लागल्यानंतर रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा प्रभावीपणे वापरली गेल्याचे दिसून आले नाही। तसेच रुग्णालयात नियमित फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते का? आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले होते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आग विझवण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। एसी वायरिंगमध्ये स्पार्क झाल्यानंतर धूर पसरू लागला आणि त्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे सांगितले जात आहे। वेळेत बचावकार्य झाले नसते तर ही घटना मोठ्या जीवितहानीत परिवर्तित झाली असती। या घटनेनंतर नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण असून एवढ्या मोठ्या खासगी रुग्णालयात अग्निसुरक्षा नियमांचे पालन कितपत गंभीरतेने केले जात होते याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद, अकोला। 1:15 वाजेच्या दरम्यान सिटी हॉस्पिटलला आग लागल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि आम्हाला मिळाली। त्या अनुषंगाने तात्काळ फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत, फायर ब्रिगेडच्या गाड्या इकडे आम्ही रवाना केल्यात। रामदासपेठ पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ, रामदासपेठ PI आणि त्यांना मदतीसाठी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गवई साहेब या पूर्ण स्टाफचा आम्ही इकडे रवाना केले। त्या दरम्यान जे हॉस्पिटलमध्ये एकूण 18 पेशंट असल्याची माहिती आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। सर्वचे सर्व 18 पेशंट जे आहेत ते सुखरूप आहेत। त्यांना निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल या 2 हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। बाकी जे MSCB आणि इलेक्ट्रिसिटीशी संबंधित जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडून बाकी पुढचा अहवाल आम्ही घेऊ की नेमकं कारण यामागचं काय होतं। आता प्रथम दर्शनी त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट असल्याचं ते माहिती मिळत आहे। जी AC आहे त्या ACच्या काही वायरिंगला स्पार्क होऊन त्याच्यातून तो धूर तयार झाला अशी ती माहिती आहे प्रथम दर्शनी। बाकी MSCBचा अहवाल आम्ही तपासामध्ये हस्तगत करून बाकी पुढचा तपास यामध्ये करू आम्ही।